मराठी भाषा आली पाहिजे, मात्र भाषेच्या नावे हिंसा होत असेल तर त्यावर कारवाई करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दोन्ही ठाकरेंना इशारा। निशिकांत दुबे महाराष्ट्रात आला, स्वागत करू, कुणी विरोध केल्यास कायद्यानुसार कारवाई होईल, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। पनवेलमध्ये मनसे शहराध्यक्ष योगेश चिले यांच्याकडून डान्स बारवर दगडफेक, रायगडमध्ये सर्वात जास्त डान्स बार असल्याचं राज ठाकरेंनी केलं होतं विधान। सामाजिक न्याय भावनेच्या वसतिगृहातील न्यायभवनाच्या वसतिगृहासाठी 5, 10 आणि 15 कोटी कितीही मागा, लगेच मंजूर करतो, सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय, मंत्री संजय शिरसाट यांच्या विधानानं नव्या वादाची चिन्ह। पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये मारहाण झाल्याचा महिलांचा आरोप, व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ मिळाल्यानंतर सुप्रिया सुळेंचं ट्विट, तर गृहमंत्र्यांनी घटनेची गांभीर्यानं नोंद घ्यावी, सुळेंची मागणी। मुख्यमंत्री फडणवीसांसह चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, नितेश राणे, गिरीश महाजन अमरावती दौऱ्यावर, मोर्शीतील मत्स्य महाविद्यालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला हजर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालघर दौऱ्यावर, तर मनोरमध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार। भारतीयांनी स्वदेशी उत्पादनं वापरण्यावर अधिक भर द्यावा, भारतीयांनी घाम गाळून बनवलेल्या वस्तूच खरेदी करा, ट्रम्प यांनी 20% टॅरिफ लावल्यानंतर मोदींचं वाराणसीमधील कार्यक्रमात विधान। कोल्हापूरच्या नांदणीमध्ये महादेवी हत्तीनेला परत आणण्यासाठी नांदणी ते कोल्हापूर मुख पदयात्रा, राजू शेट्टींचा सर्वपक्षीय पदयात्रेत सहभागी। मनपाकडून दादरमधील कबूतरखान्यावर जाळी, कबूतर हटवण्यासाठी 1 दिवसाची मुदत मिळावी, स्थानिकांच्या पत्रानंतर महापालिकेकडून मुदत।